नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विज्ञान सेतुपाठ क्रमांक 4 आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण काही मुद्दे स्पष्ट करणार आहोत। त्या मुद्द्यामध्ये पहिला आहे धारा विद्युत, दुसरा आहे विद्युत स्थितिक विभव आणि तिसरा तुम्हाला दिलेला आहे विभवांतर। या 2-3 मुद्द्यावरून आपल्याला काय बघायचं आहे तर विद्युत परित पथामध्ये विद्युत धारा कशा पद्धतीने वाहते, कोरडा विद्युत घटाची रचना कशी आहे, त्याची आकृतीला नाव काय आहे, विद्युत घटाची जोडणी कशा पद्धतीने केली जाते किंवा धन प्रभार ऋण प्रभार कशी नावे दिली जातात याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये बघायची आहे। हे प्रकरण जे आहे ते इयत्ता 8वी चौथे प्रकरण तुम्हाला पाहायला मिळते। आता या प्रकरणाचं नाव धारा विद्युत आणि चुंबकत्व असं तुम्हाला दिलेलं आहे। सुरुवातीला बघूयात धारा विद्युत म्हणजेच काय, करंट इलेक्ट्रिसिटी। धारा विद्युत म्हणजे काय तर 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। जेव्हा वीज पडते जमिनीकडे तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो, हे तुम्हाला माहिती आहे। कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते। घरामध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय आहेच। रेडिओच्या विद्युत घटामधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो, हे तुम्हाला माहिती आहे। म्हणजे विद्युत प्रवाह कधी निर्माण होतो, ज्या वेळेला इलेक्ट्रॉन यांना आपण प्रवाहित करतो त्यावेळेला काय होतं तर विद्युत प्रभार किंवा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी दिसून येतो। थोडक्यात सुवाहकतामधील एखाद्या सुवाहक पदार्थामधील इलेक्ट्रॉन्सना जर आपण गती देऊ केली तर त्या ठिकाणी विद्युत धारा वाहू लागते किंवा धारा विद्युत मिळते, हे आपल्याला या पहिल्या मुद्द्याबद्दल सांगता येईल। आता विद्युत स्थितिक विभव सर्वांना माहितीये, उंचावरून पाणी नेहमी खोलगट किंवा खालच्या दिशेने नेहमी वाहते, बरोबर आहे। त्याच्यानंतर जास्त भागाकडून नेहमीच पाणी कमी भागाकडे तुम्हाला वाहताना दिसून येते। उष्णता अधिक तापमानाकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे किंवा कमी तापमान असलेल्या भांड्याकडे तुम्हाला जाताना दिसून येते। त्याप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते। विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं। विद्युत स्थितिक विभव याबद्दल आता आपण सांगितलं। काय सांगितलं तर विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात। पण त्यावेळेला काय झालेले, धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत पोहोचते किंवा जाते किंवा वहण्याची किंवा वाहण्याची दिशा दिसते। पुढचा मुद्दा जो दिलेला आहे तो म्हणजे कोणता तर विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स। आपण सेमी मधनं पुढे बघणार आहोत, हाच भाग पहिल्यांदा मराठी माध्यमासाठी पहा। आता विभवांतर काय सांगता येईल, विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स। उदाहरण जर घ्यायचं झालं, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातला फरक, बरोबर आहे, याच्यावरनं लक्षात येईल धबधब्याची उंची, उंचावरूनच पाणी खाली पडते। दोन बिंदूच्या विभवामधील फरकास विभवांतर असे म्हणतात। ज्या वेळेला 2 बिंदूंमधील विभव जे निर्माण होतं ते विद्युत विभव, याच्यामध्ये जर फरक होत असेल, तयार होत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, विभवांतर असं म्हटलेलं आहे। आता तुम्हाला 2 समोर आकृत्या दिसत आहेत। ह्या आकृत्यांमध्ये तुम्हाला सांगता येईल एका ठिकाणी विद्युत परिपथ जोडलेला आहे, पण त्या ठिकाणी विद्युत घटाची मांडणी किंवा जोडणी या विद्युत परिपथामध्ये केलेली नाही।
तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल आकृतीकडे. आणि दुसरी जी आकृती आहे त्या आकृतीकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी विद्युत घट तांब्याच्या तारेला जोडलेला आहे, बल्ब तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर ऑन ऑफ सिस्टीम किंवा चालू बंद करण्याची तुम्हाला त्या ठिकाणी सोय केलेली आहे विद्युत धारा. बरोबर आहे. घरामध्ये जसं तुम्ही बल्ब लावण्यासाठी बटन दाबता तेव्हा बल्ब लागतो, बटन दाबता त्यावेळेला बल्ब बंद होतो, तशा पद्धतीने इथे सुद्धा तशी सोय केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या समोर दिसणाऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय तर सुवाहक तारेमधच्या जोडणीमध्ये महत्वाची जोडणी जी आहे ती दुसऱ्या आकृतीमध्ये विद्युत घटाची आहे. आणि विद्युत घट कार्य काय करतो हे या दोन आकृतीमधनं लक्षात येईल. आता तुम्ही जर पाहिलं विद्युत घटाच्या दोन टोकामधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात. आता पहिल्या आकृतीमध्ये विद्युत घट दिलेलाच नाहीये, विद्युत घट दिलेला नाहीये तर तिथं इलेक्ट्रॉन्सचं वहन होणार नाहीये. इलेक्ट्रॉन्सचं वहन होणार नाहीये म्हणजे विद्युत प्रवाह चालू असणार आहे, तो खंडित असणार आहे. मग विद्युत प्रवाह नसेल तर धारा विद्युत किंवा विद्युत धारा निर्माण होईल का? नाही. विद्युत धाराही निर्माण होणार नाही आणि विभवांतरही दिसणार नाही. हेच तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये काय सांगता येईल, विद्युत घट असल्यामुळे परिपथामध्ये विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि विभवांतराचे तुम्हाला इथे विभवांतर या ठिकाणी दिसून येते. म्हणजे काय, दोन बिंदूंच्या विभवामधील फरक तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. कधी? दुसऱ्या आकृतीमध्ये. हाच तुम्हाला या दोन आकृतीमधला फरक लक्षात येईल. विद्युत घटाच्या दोन टोकामधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात आणि ते ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. आता सांकेतिक विद्युत प्रवाह मात्र उलट दिशेने वाहतो आणि तो बाणाने आकृतीत दाखवला आहे. सगळ्यांनी पाहायचा आहे. जो दर्शवला जातो तो सांकेतिक दर्शवला जातो, मात्र त्याच्या विरुद्ध या तारेमधून इलेक्ट्रॉन्सचं वहन होत असतं. विद्युत परिपथामध्ये तुम्हाला या पाठामध्ये आता आणखी काय बघायचंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकक. आता एकक काय आहे, विभवांतराचं एकक आहे ते आहे व्होल्ट व्ही. त्याच्यानंतर विद्युत धारेचे एकक काय आहे तर एम्पियर. अशा पद्धतीने विद्युत प्रवाहाचे एकक तुम्हाला माहितीये कुलोम. मागच्या वर्षी हे गेलेलं आहेच आहे तुम्हाला. मग विभवांतराचे एकक आपण बघितलं एसआय पद्धतीतलं व्होल्ट. बरोबर आहे. आपण व्होल्ट असं व्ही न लिहिता व्होल्ट असंही लिहू शकतो, एम्पियर पूर्ण लिहू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात याची एकक जाणून घेतलेली. बरोबर आहे. आता विद्युत घटाबद्दलची माहिती याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत बघा. कोरडा विद्युत घट, त्याच्यानंतर बरेच विद्युत घटाची माहिती दिलेली आहे तुम्हाला. त्यापैकी तुम्हाला विद्युत घटाची जोडणी अ आणि आ अशा दोन आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला समोर दिसत आहेत. त्या दोन्ही आकृतींचं आणि ह्या कोरड्या विद्युत घटाचे निरीक्षण करायचंय आणि थोडक्यात त्याची नावं, धनप्रभार ऋणप्रभार कुठे कसा दिला जातो, जोडणी कशा पद्धतीने केलेली आहे, हे पुस्तक एकदा पूर्ण प्रकरण 4th 8वीचं वाचायचंय आणि हे आपण 2-3 मुद्दे स्पष्ट केले याबद्दल माहिती जाणून घ्यायची. आता हा जो भाग आहे तो तुम्हाला सेमीसाठी या ठिकाणी शिकवला जाणार आहे. बघा आता काय दिलेलं आहे तुम्हाला. पहिला मुद्दा याच्यामध्ये बघायचा आहे, यू हॅव टू स्टडी द फर्स्ट पॉइंट करंट इलेक्ट्रिसिटी, सेकंड पॉइंट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड थर्ड पॉइंट इज पोटेन्शियल डिफरन्स. First of all, see current electricity. The first point is current electricity. A large current flow when lightning takes place from a cloud to ground. This is the first example. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing through the brain. You are aware of the current flowing through wire, electric bulb and equipment in the house.
In the electric cell of a radio or in a car battery, a current is produced by a flow of both negatively and positively charged particles. This is the current electricity. Then next point, electrostatic potential. What is meant by electrostatic potential? First of all, see the example. Water flows or liquid flow, any liquid flows from higher level to lower level. Heat always flow from a body at higher temperature to lower temperature. Then similarly, there is a tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to point of a lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charge is called electrostatic potential. मगाशीच आपण बघितलेलं याबद्दलची माहिती. काय बघितली होती? विद्युत स्थितिक विभव. बरोबर आहे. विद्युत पातळी अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. कणाची धनप्रभाराची ही प्रवृत्ती दिसून येते. मग ही धनप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस स्थितिक विद्युत विभव असे म्हणतात. हे मगाशी आपण हा मुद्दा स्पष्ट केलेला होता, तोच मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. देन नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर. The higher of waterfall, that is height of waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. काय सांगितलेलं आहे बघा? The temperature difference of hot and cold bodies, that is the difference between the potential of 2 points, दोन बिंदूच्या दरम्यान असलेल्या विभवातील फरकास किंवा दिसणाऱ्या विभवातील फरकास काय म्हटलेलं आहे? तर पोटेन्शियल डिफरन्स. See the diagram. In this diagram, the first diagram 4.1a and second one 4.1b shows the first diagram. There is no electric cell. There is no electric cell. But the connecting copper wire and connect circuit, no current is seen flow in the bulb in figure number 1 because of there is no any dry cell available. In second figure, current starts flowing in the circuit as soon as the potential difference is applied. The unit of potential difference is in SI system is volt and it is learned in next or previous standard. Here the second diagram shows there is a dry cell, available dry cell. Therefore, flow of electrons takes place in this circuit. And bulbs glow on. Next, the SI unit of electric current is ampere. SI unit of electric current is ampere and SI unit of potential difference is volt. That is also the next SI unit of electric charge flowing through a wire in 1 second. It is calculated in a coulomb. Then you have to see the 2-3 figures, that is a dry cell. See the figure dry cell and their structure of dry cell. Naming of this figure: positive terminal, zinc cover, electrolytes, manganese dioxide,
then protective cover, divisor, carbon electrode. These are the name in this dry seal. The figure shows. Second, connecting cells. Lesson number 4. Standard 8, lesson number 4. 2-3 figures we have to see. This figure shows connecting cells and their positive and negative terminals. We have to study this lesson 4 and write down answer in this question.